नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ संकेतमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 मार्च 2026 मधील अशा काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, ज्या तुम्ही कोणत्या पण एक्झामला जा त्याच्यामध्ये अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. विशेषतः महाराष्ट्रामधील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आज आपण बघूया आपला प्रश्न पहिला. प्रश्न क्रमांक पहिला आहे, संरक्षण दलाने व्हिजन 2047 दस्तावेज अलीकडे कोणाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील कधी? 2047 मध्ये. तोपर्यंत भारतीय सैन्य दलांना पूर्णपणे आत्मनिर्भर आणि आधुनिक बनवण्याचे उद्दिष्ट या दस्तावेजात आहे. यात प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ड्रोन तंत्रज्ञानावर भर दिले आहे. आणि याचे उत्तर आहे आपले ऑप्शन डी, जनरल अनिल चौहान. आणि बघा, परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे बघितले. भारतीय सेनेचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? भारताचे राष्ट्रपती. आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहे? द्रौपदी मुर्मू. आणि पहिली सीडीएस बघितले तर ते जनरल बिपिन रावत होते. ते कधी बनले होते? 2019 मध्ये या पदावर रुजू झाले होते. पण हेलिकॉप्टरमध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आता त्यांच्या जागी हे पद अनिल चौहान यांच्याकडे आलेले आहे. तर बघा, लष्करी म्हणजे भारतीय सैन्य दिवस कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारीला. तसेच नौदल दिन हा 4 डिसेंबरला साजरा, तर हवाई दल दिन हा 8 ऑक्टोबरला मनवला जाते. बघा, संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. तसेच अंदमान निकोबारमध्ये ही भारतीय एकमेव ट्राय सर्व्हिस कमांड आहे, जिथे तिन्ही दलाने एकत्र काम करतात. आता आपण प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. आंतर कार्यक्षम गुन्हेगारी न्यायालय प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही एक ऑनलाईन प्रणाली आहे जी पोलीस, न्यायालय, तुरुंगे आणि फॉरेन्सिक लॅब यांना एकमेकांशी जोडले जाते. यामुळे गुन्हेगाराची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. आणि हे उत्तराखंडने हे तंत्रज्ञान राबवण्यात बाजी मारलेली आहे. तर आपले उत्तर काय आहे? उत्तराखंड. उत्तराखंडबद्दल माहिती बघितली तर बघा, उत्तराखंडची स्थापना कधी झाली? 9 नोव्हेंबर 2000 मध्ये. आणि हे भारताचे 27वे राज्य बनले होते. त्याच्यानंतर याची राजधानी आहे देहरादून. आणि ही काय आहे? हिवाळी राजधानी. तर गैरसेन हे उन्हाळी राजधानी आहे. पण इथली मुख्य राजधानीमधून देहरादून ओळखले जाते. आणि बघा, इथले मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, तर याचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग हे आहेत. आणि पहा, ICJCचे 5 प्रमुख स्तंभ आहेत. त्याच्यामध्ये पोलीस, कोर्ट, ई प्रिझन म्हणजे तुरुंग, आणि ई प्रॉसिक्यूट, तर ई फॉरेन्सिक, हे याचे 5 स्तंभ आहे. आणि याची अंमलबजावणी बघितली तर ही प्रणाली केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली NCRBद्वारे राबवली जाते. तर NCRBची स्थापना बघितली तर ते 11 मार्च 1986 मध्ये झाली असून याचे मुख्यालय कुठं आहे? नवी दिल्ली इथे आहे. आणि याची ब्रीदवाक्य बघितले तरी आहे एम्पॉवरिंग इंडिया पोलीस विथ IT. या रँकिंगमध्ये दुसरा क्रमांक बघितला तर हरियाणा, आणि तिसरा क्रमांक हा आसामचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. ICC पुरुष T20 विश्वकप 2026 जिंकल्याबद्दल BCCIने भारतीय संघासाठी किती कोटीची बक्षिसाची घोषणा केली आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या T20 विश्वकपमध्ये भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजन केले होते. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. या ऐतिहासिक विजयामुळे BCCIने खेळाडू आणि स्टाफसाठी 131 कोटी रुपये जाहीर केले आहे. किती केले? 131 कोटी. म्हणून आपले उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन सी, 131 कोटी. त्याच्यानंतर आपण परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे बघितले तर बघा, ICC हे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल हे याची स्थापना बघितली तर 15 जून 1909 मध्ये झाली. आणि याचे मुख्यालय आहे दुबईमध्ये. तर याचे अध्यक्ष आहे जय शहा. आणि तसेच BCCI बद्दल बघितलं तर BCCI म्हणजे काय? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. याची स्थापना बघितली तर 1928 मध्ये झाली. आणि याचे मुख्यालय वानखेडे स्टेडियम मुंबई येथे आहे. बघा, T20 विश्वकपबद्दल बघितलं तर पहिला T20 विश्वकप 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झाला होता. आणि याच्यात विजेतेपद भारत होता. तर याचा कर्णधार कोण होता? MS धोनी. आणि सर्वाधिक वेळा मालिकावीर म्हणून म्हणजे मॅन ऑफ द सिरीज कोण राहिला आहे? तर विराट कोहली. याने 2 वेळा हा कारनामा केला आहे, एक 2014 मध्ये आणि 2016 मध्ये. प्रश्न क्रमांक 14 आहे, पहिली रायसिना सायन्स डिप्लोमॅसी इनोव्हेटिव्ह बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर बघा, परराष्ट्र मंत्रालयाने आणि विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ही बैठक झाली आहे. हवामान बदल आणि आरोग्य क्षेत्रात विज्ञानाचा वापर करून इतर देशांशी संबंध कसे सुधारता येतील याच्या चर्चा झाली आहे. आणि याचे उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली. बघा, दिल्लीबद्दल माहिती बघितली तर इथले मुख्यमंत्री आहे रेखा गुप्ता. तर उपराज्यपाल आहे विनय कुमार सक्सेना. इथल्या लोकसभा सीट बघितल्या तर त्या आहे 7 आणि राज्यसभा सीट 3 आहे. तसेच विधानसभाच्या सीट बघितल्या तर त्या एकूण 70 आहेत. आणि इथे दिल्लीमध्ये भारताची संसद तसेच सुप्रीम कोर्ट आहे. आणि इथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे पण मुख्यालय आहे. तसेच बघा, दिल्लीच्या शेजारी हरियाणाने दिल्लीला 3 भागात
3 साईडनी घेरलेला आहे. म्हणजे दिल्लीच्या 3 बाजूला काय येते? हरियाणा, तर एकीकडे उत्तर प्रदेश येते. आणि इथली मुख्य नदी बघितली ती आहे यमुना नदी. चला तर प्रश्न क्रमांक 5 बघूया. अनावरण ही जंगलतोड इशारा प्रणाली कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? बघा, हे एक सॅटेलाइट बेस्ड मॉनिटरिंग टूल आहे. जर देशात कुठेही बेकायदेशीर झाडेतोड झाली असती तर हे सॉफ्टवेअर लगेच सरकारला अलर्ट पाठवते. बघा, हे जे डिफॉरेशन अलर्ट सिस्टम आहे हे कोणी विकसित केले आहे? तर वन सर्वेक्षण संस्था. आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन बी. बघा, याच्याबद्दल परीक्षे रिलेटेड माहिती बघितली तर वन सर्वेक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? 1 जून 1981 मध्ये. याचे मुख्यालय बघितले तर ते आहे देहरादून. आणि ही संस्था भारतीय सरकारच्या पर्यटन, वन आणि हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत असते. बघा, FCIची एकूण 4 प्रादेशिक कार्यालये आहेत. याच्यामध्ये शिमला, कोलकाता, नागपूर आणि बेंगळूर हे येते. तर सर्वात जास्त वन क्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? मध्य प्रदेश. तर टक्केवारीनुसार सर्वाधिक वन क्षेत्र असलेले राज्य आहे मिझोरम. आणि बघा, महाराष्ट्राची स्थान जर बघितली तर वन क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र भारतात 5व्या क्रमांकावर आहे. आणि सर्वात जास्त खारफुटी म्हणजेच मॅग्रोवन बघितले तर हे पश्चिम बंगाल इथे आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे. कोणत्या भारतीय फिनटेक कंपनीने अलीकडे रुपे वन टॅप गो NCMC कार्ड लॉन्च केलेले आहे? तर मित्रांनो, NCMC म्हणजे काय? तर बघा, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. हे कार्ड तुम्ही मेट्रो, बस, पार्किंग आणि अगदी दुकानात पेमेंट करण्यासाठी वापरू शकता. म्हणजे वन नेशन वन कार्ड ही या मागची संकल्पना आहे. आणि हे सुरू कोण केली आहे? तर हे आहे फोनपे. आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन बी, फोनपे. बघा, या कार्डाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विना इंटरनेट कार्य करणे आणि कार्डाच्या चिपमध्ये पैसे साठवलेले असल्यामुळे केवळ टॅप करून पेमेंट करता येते. आणि याची मर्यादा बघितली तर सर्वात जास्तीत जास्त 2,000 रुपयापर्यंत रक्कम साठवता येते आणि एका वेळी 500 रुपयापर्यंतचे ऑफलाईन व्यवहार करता येते. बघा, हे कार्ड मेट्रो, बस, रेल्वे, टोल प्लाझा आणि पार्किंग अशा सर्व ठिकाणी चालते जिथे NCMC सुविधा उपलब्ध आहे. आणि बघा, याची सुरुवात बघितलं तर या सेवेची सुरुवात पहिल्या टप्प्यात हैदराबाद मेट्रोपासून करण्यात आलेली आहे. याची स्थापना बघितलं बघा कोणाची? फोनपेची स्थापना कधी झाली आहे? 2015 मध्ये. आणि याची स्थापना करणारे संस्थापक बघितले तर समीर निगम, राहुल चारी आणि बुर्जिंग इंजिनियर हे आहेत. आणि फोनपेचे मुख्यालय बघितले तरी आहे मुंबईमध्ये. चला तर मग आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. जल महोत्सव 2026चा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आलेला आहे? तर याचा शुभारंभ कुठं करण्यात आलेला आहे? तर याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे गुजरातमध्ये. बघा, गुजरातमध्ये पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा महोत्सव साजरा केला जातो. गुजरातबद्दल माहिती बघितली तर याची स्थापना 1 मे 1960 मध्ये झाली. गुजरात आणि महाराष्ट्र या दोघांची पण स्थापना एकाच दिवशी झाली आहे. इथली राजधानी बघितली तर ते आहे गांधीनगर. आणि इथे गिर नॅशनल पार्क हे प्रसिद्ध आहे. कशासाठी? तर आशियाच्या सिंहासाठी. आणि रन ऑफ कच्छ बघितले तर हे जगातील सर्वात मोठी मिठाचे वाळवंट आहे. गुजरातचे CM बघितले तर ते आहे भूपेंद्र पटेल आणि गुजरातचे गव्हर्नर बघितले तर ते आहे आचार्य देवव्रत. बघा, इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी ही जगातील सर्वात उंच पुतळा आहे. याची उंची बघितली तर ते 182 मीटर आहे. हे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा नर्मदा जिल्ह्यातील केवडिया इथे आहे. बघा, नर्मदा प्रकल्प याला आपण नाव काय दिले आहे? सरदार सरोवर धरण नाव दिले आहे. नर्मदा नदीवर बांधलेले हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. इंडिगोचे नवीन अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. आणि पीटर एल्बर्ट यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर या कंपनीचे सहसंस्थापक म्हणून राहुल भाटिया यांनी तात्पुरती सूत्रे हातात घेतली आहे. पण पीटर एल्बर्ट्स यांनी का बरं राजीनामा दिला हे सर्वांनाच माहीत आहे. जे 2025 मध्ये इंडिगोच्या तांत्रिक अडचणी आल्या होत्या याच्यामुळे यांनी आपला राजीनामा दिला. आणि आपलं उत्तर काय आहे? राहुल भाटिया. चला, प्रश्न क्रमांक 9 बघूया. इंडिगोबद्दल आपण थोडीफार माहिती बघूया. इंडिगोचे पूर्ण नाव बघितले तर ते काय? इंटर ग्लोबल इनोव्हेशन लिमिटेड. याची स्थापना 2006 मध्ये झाली. आणि याचे संस्थापक बघितले तर ते आहे राहुल भाटिया. आणि याचे संस्थापक कोण आहे? राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल. याचे मुख्यालय बघितले तर ते आहे गुडगाव, हरियाणा इथे. बाजारपेठेतील स्थापना बघितली तर इंडिगो हा भारतातील सर्वात मोठा विमान वाहतूक कंपनी आहे. आणि 2023 मध्ये 500 एअरबस विमानाची ऑर्डर देणारी जगातील विमान वाहतुकीतील इतिहासातील सर्वात मोठी ऑर्डर देणारी ही कंपनी आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे. अलीकडे ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मर्सिडीज संघाचे ड्रायव्हर जॉर्ज रसेल यांनी 2026ची ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स जिंकलेली आहे. ही शर्यत मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथील अल्बर्ट पार्क सर्किटवर पार पडली आहे. आणि महत्त्वाचे म्हटले तर जॉर्ज रसेल हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी रेड बुल आणि फेरारी सारख्या बलाढ्य संघांना मागे टाकून हे यश मिळवलेले आहे. तर आपले उत्तर काय आहे? जॉर्ज रसेल, ऑप्शन सी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे. अलीकडे शिकागो अल्युमिनियम पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण बनले आहे? तर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. कोण आहे? कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ ठरले आहे आणि ते सध्या आंतरराष्ट्रीय नाणेबाजीमध्ये भारताचे कार्यकारी संचालक आहेत. तर बघा, त्याच्या आधी 2018 ते 2021 या काळात भारत सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून यांची नियुक्ती केली होती. हा पुरस्कार त्यांच्या आर्थिक धोरण निर्मितीतील योगदानासाठी आणि त्यांच्या जागतिक स्तरावरील कामगिरीसाठी देण्यात आलेला आहे. याच्याबद्दल थोडीफार आपण माहिती बघितली तर बघा, अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये अर्थशास्त्रातील प्रथम नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे प्रथम भारतीय आहे ज्यांना हा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तसेच अभिजित बॅनर्जी यांना 2019 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. तो कशासाठी मिळाला? तर जागतिक गरिबी निर्मूलनासाठी मिळाला आहे. तर बघा, रघुराम राजन भारतीय रिझर्व्ह बँकेचे रघुराम राजन भारतीय रिझर्व्ह बँकेचे 23वे गव्हर्नर आणि IMFचे माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ होते. त्याच्यानंतर IMFचे मुख्यालय बघितले तर ते वॉशिंग्टन DC मध्ये आहे आणि याची स्थापना 1944 मध्ये झाली. तर मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून हा पद भूषवणारे पहिले व्यक्ती जे अंजारिया हे होते. मित्रांनो, इथे आपले आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न संपलेले आहे. जर तुम्हाला क्लास आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण आता उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत चला. धन्यवाद.